आलं नाही याचं. ठीक आहे. मग इथं आता 23 मध्ये मग हे दोघांमध्ये संबंध आहेत ते इथं आपल्याला संबंध असायला पाहिजे. ओके. रिलेशन. आता इथं काय आहे रे, त्रिकोण आहे बरोबर. त्रिकोणच्या 1 2 3 बाजू आहेत. इथं चौकोन झाला म्हणजे 4 बाजू, म्हणजे एक बाजू वाढलेली आहे. ओके. चला. तसंच आता इथं काय आहे, पेंटागोन आहे म्हणजे बरोबर. 1 2 3 4 5 5 बाजू आहेत म्हणजे पेंटागोन आहे. मग आपल्याला इथे हेक्सागोन आला पाहिजे बरोबर. हेक्सागोन सर म्हणजे पर्याय असं सहा. क्रमांक डी. बरोबर 6 बाजू आहेत. म्हणजे इथं 5 बाजू आहेत. इथे 3 बाजू होत्या, इथे 4 बाजू झाल्या. इथं 5 बाजू आहेत, इथे 6 बाजू असायला पाहिजे. हेच रिलेशन आपल्याला अप्लाय झालं पाहिजे. तर आपण चेक करूया 6 बाजू असणारी. बघा 1 2 3 4 5 6. पण हे इथं लाईन आलेली आहे, इथं 4च बाजू आहेत. 1 2 3 4. ओके. इथं पण लाईनला डिवाइड केलेला हा पण येणार नाही. ओके. इथं कुठे डिवाइड केलेला आहे का याच्यामध्ये? नाहीये. आवाज बंद कर रे, कोणाचा आहे? आवाज बंद कर. आवाज बंद कर. सर हम्म. काल एक क्वेश्चन राहिला होता आपला. कोणता रे? सर तुम्ही म्हणले उद्या घेऊ. हा, तो राहिलेला आहे. ठीक आहे, तो घेऊ आपण ना. तो मला ऑप्शन मध्ये कन्फ्युजन. बरोबर, चलो ठीक आहे. तर याचा ऑप्शन आहे डी. बघा ओके बरोबर, तो राहिला. ठीक आहे. तुम्हाला मी सांगतो म्हटलं होतं. पण त्याचं मला अजून त्याचं कन्फर्मेशन झालं नाही आणि कुठं पण मला मिळत नाही. तर आपल्याला त्या ऑप्शनवर गेले. आपलं याचा आन्सर की मध्ये आहे 4, ऑप्शन क्रमांक 4 आहे. पण तो कसा आला? बरोबर, आपण ज्या पद्धतीने चाललो त्या पद्धतीने येत नाही ना. म्हणून मी तो सोडला क्वेश्चन. ओके. बघा इकडं तर आपलं ऑप्शन क्रमांक आहे, आपलं उत्तर जो आहे 4 आहे. ओके. कळालं सगळ्यांना काय केलेलं आहे बघा. इथे 3 बाजू होत्या, नंतर 4 बाजू आल्या, इथं 5 बाजू होत्या, इथं तर 6 यायला पाहिजे बरोबर. असं रिलेशन इथं अप्लाय झालेलं आहे. ओके. असंच. आणि इथं जे रिलेशन आहे ते या दोघांमध्ये रिलेशन असलंच पाहिजे. ओके. समजलं सगळ्यांना? चल. हे समजलं क्वेश्चन. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये हो बोलायचं, नसेल तर नो बोलायचं. ओके. चला पुढचा क्वेश्चन सांगा, कोण सांगणार आहे? सुगोज सांग. सुघोष. प्रश्नाकृती. सर सर्वात पहिले एक प्लसचं चिन्ह आहे, त्याच्यामधून अ, दोन का हा जो भाग काढलेला आहे, हा भाग काड्या काढलेला आहे बरोबर. मायनस झाल्यात आणि त्याच्यानंतर हा, त्या दोन काड्या अजून परत आल्यात. हे इतर तसं नाही रे. यायचं आणि जायचा प्रश्न नाही. बघ आता जे तुला क्वेश्चन समजला का, हा क्वेश्चन काय म्हणतो ते तुम्हाला हेच कळणार नाही. अरे इथं पण नाही त्याचं. पुढच्या पेजवर सर बी. इथं बघ. हे क्वेश्चन, हेच भाग आहे. काय म्हणतो भाग बघ. 3 आकृत्या असून त्या पाठोपाठ 4थ्या प्रश्न आकृतीच्या जागी प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृतीमध्ये एक प्रकारचे संबंध आहे. तशाच तशाच तऱ्हेचा तशाच तऱ्हेचा संबंध 3ऱ्या व 4थ्या आकृतीमध्ये असायला हवा. म्हणजे पहिल्या 2 आकृतीमध्ये जे संबंध आहे बघा, हे संबंध आहे बघा. इकडे बघा, लक्षात घ्या. इथे बघा, जसं ह्या 2 आकृतीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जे संबंध आहे ते संबंध ह्या दोघांमध्ये असलं पाहिजे. म्हणजे 3री आणि 4थी. ही पहिली आकृती झाली, ही 2री आकृती झाली, 3री झाली, 4थी झाली. ओके. म्हणजे कळलं तुम्हाला, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जे संबंध आहे तेच 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे बघा, क्लिअर करतो तर मग थोडस माझं. बघा इथं बघ, सांगतो बाई. इथं जे आहे इथं पूर्ण प्लस दाखवतं आणि इथला हा भाग जो आहे इथला गायब झालेला आहे. मग आता इथं हा स्वस्तिक दिसतो आणि इथला भाग आपला गायब होईल का नाही? मग अशी हो आकृती शोधा. सर. चल. ऑप्शन क्रमांक सर किती आहे? ऑप्शन नंबर बी.
व्हेरी सर गुड. ऑप्शन ऑप्शन नंबर नंबर 2 दोन. आहे तुम्ही. बरोबर. हे समजून घ्या, क्वेश्चन काय आहे बाबा. इथं मध्ये हे बघा, हे 4 डॉट दिले. ओके. तर हे संबंध आहे, ह्या दोघांमधला संबंध आहे आणि ह्या दोघांमध्ये संबंध जो जो 1 आणि 2 मध्ये आकृतीमध्ये जो संबंध आहे ते 3 आणि 4 मध्ये तोच अप्लाय करायचा. ओके. चला 25 नंबर. आता हे तुम्ही तोंडपाठ सांगू शकता, तुम्हाला आकृती म्हणजे डायग्राम बघायची गरज नाहीये. ओके. चला बघा, इथं तुमच्याकडं एक आतमध्ये एका त्रिकोणाच्या आतमध्ये चौकोन आहे, तो पण भरीव आहे. बरोबर, भरलेला आहे म्हणजे एका रंगाने तो भरलेला आहे. ओके. आणि नंतर काय झाला, आतमधला जो काय आहे चौकोन आहे, तो काय झालेला आहे, मोठा झालेला आहे. त्रिकोण सर छोटा बाहेर झालेला आलेला आहे. आहे. ओके, बाहेर आलेला आहे. ओके, बाहेर आलेला आहे. ओके. आणि त्रिकोण आतमध्ये गेलेला आहे, पण पण बाहेर आले त्याचं जे कलर होता तो काय झालेला आहे, तो ब्लँक झालेला आहे. म्हणजे तो ब्लॅक कलर होता, तो नाहीये आता. ब्लॅक कलर नाहीये, ब्लँक झाले. तसं आता हे आतमध्ये बसलाय तो, हा मग माझा कसा बनेल, चौकोन बनेल. बरोबर. मग हा त्रिकोण आतमध्ये जाईल, अशी डायग्राम शोधावा लागेल. बरोबर. सेम रिलेशन लागणार आहे आता. बरोबर, अशी डायग्राम आपण शोधूया बघा. मिळेल आपल्याला 25. बरं, ऑप्शन क्रमांक काय रे? सर 2. 2. सगळ्यांना समजलं? ओके.